आम्ही रिझर्वेशन करणार नाही, आमची आई घालणार नाहीत, आम्ही कशाला ह्याच्याने जाऊ. त्या दिवशी आम्ही तिकीट काढलं की नाही आणि बोरवलीला गेलं अर्ध्या रस्त्यात. आता तुम्ही पण आम्हाला घेऊन जायचं, घेऊन जा. नाही तर मी पण तुमच्यावर येते बोलला. चला पाठवणं याच्यावर. आम्ही पण तर बोलतो चुकून गाडी आणली, चुकूनच झालंय ना, ऍक्सिडेंटली झालंय ना, थोडी असं झालंय. बंद पडली ना, काय माहिती, देवाला माहिती बंद पडली का तिला काय झालंय, काय रोग आलाय. एकच खातं आहे घेऊ परिवहन, तुम्ही ऍडजस्ट केलं पाहिजे. माणसं रिझर्वेशन करतात, कसं नाही ना, त्याच्यात वाये जा केलं पाहिजे. महिला आहेत, एक वयस्कर महिला आहे, त्यांच्यासोबत करायचं. तो बिचारा माणूस ओरडून ओरडून गेला 4 महिन्याचं बाळ घेऊन. तुमच्या गाड्या सहलीला गेल्या, मग रिझर्वेशन साईड तुम्ही का बंद करत नाही? लय कुठं काय सोन्याचं लागलंय त्याला. गाड्या सुद्धा चला आपण आपल्या घरात 4 व्हीलर 2 व्हीलर नेताना गाडी चेक करतो, टायर चेक. गाडीची अवस्था बघा, हे झालं काय गाडी? काय डिस्बस केल्या पाहिजे ह्या गाड्या सरकारने. एवढा पैसा आहे परिवहन खात्याकडे का नव्या गाड्या लालपरी काढल्या तसल्या टोटल काढून टाकायच्या. सारख्या हायवेला गाड्या बंद पडते त्या परिवहन खात्याच्या. पण मला बोरवलीला आणि आता तिकीट आपण या बसमधलं काढलं, आपण इथनं उतरून दुसरी बस ऍडजस्ट करून घेत नाही ती. हो मग हे लक्ष देत चल बघ झालं.